दादा यानी कि लाल अखाड़े की लाल यानी कि बिल्कुल लाल मिस्टर दादा भोसले बॉलिंग करने के लिए आएंगे गोलंदाजीमध्ये आणि त्याचा सामना करतो संदीप मकवाना. संदीप मकवाना निश्चितच दोन्ही संघाने लक्षात ठेवायचं तिसऱ्या क्रमांकाचा जो पारितोषिक विभागून दिलं जाईल म्हणजे 51,000चे निम्मे कॅश प्राइज दिलं जाईल आणि बिन टू बिन म्हणजे जो संघ फायनल जिंकेल त्याच्याबरोबर सेमीला जो संघ हरेल त्याला तिसरा क्रमांक. पहिला चेंडू रिवर्स खेळलाय पहिला चेंडू संदीप मकवाने पहिला चेंडू रिवर्स मारलाय आणि या चेंडूला मात्र चौकाराने सुरुवात होती है. पहली गेंद पर चौका लगा चौकों के 7 रन बनाने की शुरुआत हो रही है. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल दरम्यान गोलंदाजीला दादाला गोलंदाजी करताना पाहतोय 5 ओव्हरची मॅच आहे सरळ येऊन पुढे मारलाय परंतु तिथं क्षेत्ररक्षक रितेश असेल धाव घेण्याची संधी नसणार आहे. वेगात चेंडू आलाय वेगात फिल्डिंग गेले जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. वीर मराठा चषक क्रिकेट स्पर्धा म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा स्वाभिमानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा म्हणजेच वीर मराठा चषक. अच्छी गेंद इस बार अच्छी गेंद इस बार अच्छी गेंद इस बार इस बार बढ़िया अंदाज की गेंद इस बार गेंदबाजी में बिल्कुल भले ही पहली गेंद पर चौका दिया था लेकिन आगे की 2 गेंदें यॉर्कर की फेंकी. इस बार पिछली गेंद तो बिल्कुल लाजवाब थी कोई जवाब नहीं था और अभी भी रुका हुआ स्कोर केवल 3 गेंदों का खेल बिल्कुल पूरा होने के बाद स्कोर है केवल 4. इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए या षटकातील पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग करतोय. हो यॉर्करचा चेंडू टाकायचा प्रयत्न परंतु मिळवून क्षेत्रक्षक डोक्यावरून फटका खेळला गेलाय. चेंडू जातो लॉंग ऑन सीमारेषा पार करेल 4 धावा चौकार येतोय आणि या 2 धावा 4 धावांची संघाची भारतीय धावसंख्या या दुसरा चौकार आपण पाहतो. टोटल धावा झाल्यात 8 धावा. संदीप मकवाना अतिशय नामवंत खेळाडू. इस बार बिल्कुल मारने की कोशिश में गेंददार के बिल्कुल जब्त की गेंद को खिलाड़ी फील करते इस बीच बल्लेबाजों में देखना अंपायर का इशारा क्या मिलता है. 2 रन तो दौड़े जाएंगे 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या इस वक्त कुल मिलाकर पहुंच रही है. यहाँ पर रन संख्या कुल मिलाकर पहुंच रही है केवल 10 की योग पर 10 रन. इस बार देखना फिर से गेंदबाजी करेंगे. इस बार जोर से मारना चाहते हैं लेकिन देखना रिस्की रन लेने की कोशिश की जा रही है लेकिन जैसे ही गेंद बैट से लगी थी वहां पर दौड़ने के लिए निकले और पहले ओवर का खेल बिल्कुल पूरा हो चुका है. पहले ओवर के समाप्ति में सनी स्पोर्ट्स शिरोळ क्रिकेट टीम का स्कोर केवल 11 रन 11 धावा झालेत. आता गोलंदाजीला निश्चितच आपले बर्थडे बॉय म्हणजे निश्चितच रितेश कुलकर्णीच्या हाती चेंडू दिला गेलाय. बाहुबली गोलंदाज म्हणून यांना ओळखलं जातं. निश्चितच कित्येक मैदान यांनी वीर बनवण्यासाठी गाजवली आहेत. मी तर पाहिलं तर बिजापूरची सर्वश्रेष्ठ गोलंदाजी होती कारण बिजापूरच्या मैदानामध्ये क्रिकेटचे महारथी खेळाडू आले होते आणि आल्यानंतर त्या सर्वांना जखडून ठेवण्याचं काम यांनी केलं होतं रितेश कुलकर्णीने.
इस बार मारने की कोशिश में गेंददार के जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते फिर से सिंगल आएगा। लेग बाय रन का इशारा बढ़ता हुआ, लेग बाय रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल रन संख्या इस वक्त पहुंच रही है केवल 12 की योग पर। इस बार ये गेंद देखना, गेंदबाजी करने के लिए तैयार है, बॉलिंग करने के लिए इस बार रितेश कुलकर्णी को गेंदबाजी करने के लिए बुलाया जा रहा है। निश्चितच वीर बराडा चषकामध्ये निश्चितच स्पर्धा शेवटच्या टप्प्यात जातीये, कारण या स्पर्धेची अंतिम फेरी गाठते ती वळसंग संघाने आणि त्यांच्यावर कोण खेळणार याच्यासाठी ही मॅच चालू आहे इथे। अकुट टप्प्याचा चेंडू, किरण अंबाल येतोय चेंडूवर, अतिशय उंच खेळाडू, किरणने अगदी आरामात कॅच पकडली आहे। अनिकेत मानेची इथं विकेट जाते। मी मगाच म्हणलं की रितेश कुलकर्णी अतिशय भेदक गोलंदाज आहे आणि त्याचा नमुना दाखवतोय। ये गेंद बॉडी लेन पर आ रही थी, पटकी भी गेंद पर मारना चाहते थे, फील्डिंग लगाई थी, उस फील्डिंग में फंस गए खिलाड़ी, यानी कि फील्डिंग का जो जाल रखा था उस जाल में मछली फंस रही है। किरण किरण नवीन फलंदाज किरण जातोय। किरण सादळे अब बल्लेबाजी करने के लिए मैदान में जाएंगे। नवीन फलंदाज जातोय किरण सादळे। इथं मात्र रितेश कुलकर्णी पुन्हा गोलंदाजी करतो। निश्चितच आपले युवा नेते भावी नगरसेवक अमर बोडानी यांनी मात्र या वीर मराठाच्या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिल्यात आणि ते म्हणतात की सोलापुराची सर्वात मानाची स्पर्धा आहे। सोलापूरच्या प्रेक्षकांना गाणं गाजवणारी स्पर्धा, नियोजन, आयोजन सर्व काही नंबर 1 असं अमर बोडा म्हणत आहेत। लावण्य गार्डन स्कूलचे संस्थापक चेतन खडतरे साहेबांचं देखील तो शुभागमन झालाय। साहेबांचं मी वेलकम करतो, सहर्ष स्वागत, वेलकम सर, आगतम स्वागतम सुस्वागतम। या ठिकाणी काही मान्यवरांची इथं उपस्थिती लाभली आहे। मला वाटतं लावण्य गार्डन स्कूलचे निश्चितच चेतन खडतारे सर, त्याचबरोबर मला वाटतं समाधान जनरल डोसचे म्हणजे आयुर्वेदिक जनरल डोसचे निश्चितच या ठिकाणी आदरणीय केदार गणचारी हे देखील इथं उपस्थित आहेत। दोघांचं मी मनपूर्वक वेलकम करतो, स्वागत करतो इथे। दरम्यान धावसंख्या पाहतो 12 धावा झाल्या। काय गोलंदाजी मित्रांनो, इथं मात्र टोला टोला दाखवलाय, चेंडू सीमा पार जाईल, सरळ जातोय मिरविके सीमा रेषा पार 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 येतोय एक ना षटकार। दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोलली थी निश्चितच। असं पाहिलं तर रितेशने 5 चेंडू चांगले टाकले, परंतु 5 टाकलेल्या एकावर मात्र त्यांचे निश्चित ओव्हर मात्र आली त्यांच्या पॉवर मध्ये। निश्चितच धावसंख्या इथं आली ती 18 धावा। आदरणीय चेतनजी खडतरे साहेब, त्याचबरोबर केदार गणचारी साहेब देखील इथे उपस्थित आहेत। दोघांचं सहर्ष स्वागत करतो। लावण्य गार्डन स्कूल त्याचबरोबर समाधान जनरल डोस याचे मालक आदरणीय केदार गणचारी साहेब यांनी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत। निश्चित आमच्यावर जोडले गेलेत पुन्हा मराठीचे सोलापूरचा कॉमेंट्रीचा मराठीचा पहाडी आवाज, बुलंद आवाज म्हणजे हेमंत मिसाळ सर माझ्यावर जोडले गेले। सरांचं वेलकम असेल सर, स्वागत असेल तुमचं। काय वाटतं, 2 षटकामध्ये 18 झालेत, 5 वरची मॅच आहे, किती होतील असं तुम्हाला वाटतं?
नक्कीच सर, धावसंख्या तर जवळ-जवळ 60 ते 70च्या आसपास धावसंख्या होईल. परंतु तितकाच घातक गोलंदाज मात्र गोलंदाजीला आलाय. सोलापुरात एक नावाजलेला खेळाडू, ज्याचं नाव आहे श्रीकांत कलागते. एस-के गोलंदाजीला येतोय. संघाचं 30 षटक टाकण्यासाठी सज्ज आहे. गेंदबाजी की भागदौड़ संभालने के लिए एसके यानी कि श्रीकांत कलागते जिन्हें कहा जाता है एसके एसके गेंदबाजी करेंगे, लेकिन उनके सामने है बल्लेबाज संदीप मकवाना, एक बहुत ही नामचीन खिलाड़ी है, शिरोर तालुके के नामचीन खिलाड़ी, उम्दी खिलाड़ी, जहां भी जाते हैं अपनी प्रतिभा दिखाने वाले खिलाड़ी, नाम है संदीप मकवाना। तर पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे एस-के. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय. इथे बिगेट इथे पाहूया, परंतु चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक आणि एक सोपी झेल घेतोय. संघासाठी बसणारा दुसरा झटका, दुसरा गडी गारद. श्रीकांत कलागतेचा वार, संदीप मकवाना होतोय गार. हे खलास खटाक, दुसरा झटका, दुसरा गडी गारद. निश्चितच कौतुक असेल, निश्चित बॉडी लेनचा हा चेंडू फेकला होता आणि निश्चितच आपण नेहमीच एसकेला एक वेगळं नाव दिलंय. एसके हमेशा गेंदबाजी करता है कसके, और ये कसके गेंदबाजी की और बल्लेबाज का विकेट ले लिया वहां पर। या ठिकाणी याच्यानंतर तम्माल कुंडे म्हणजे आपले सोन्या बापूचे खास जिगरी दोस्त मोठे बंधू तम्माल कुंडे यांच्या वतीने 100 रुपयाचं पारितोषिक एसकेच्या प्रत्येक विकेटसाठी. मला वाटतं रोहित खांडेकर का, रोहित खांडेकर जातो बॅटिंगसाठी मैदानात, नवीन खेळाडू. परंतु इथं मात्र ऊर्जा निर्माण होतीये जीविका क्रिकेट संघाकडून. निश्चित गोलंदाजीमध्ये आज जे बदल केले गेले, तसं पाहिलं तर आपण रितेशला पहिलीवर टाकताना नेहमीच पाहतोय, परंतु आज दादाला बोलवलं गेलं, जे चेंजेस केले गेले ते यशस्वी होत आहे तिथे. और निश्चित चतुर दिमाग के खिलाड़ी है, लंबे देश के खिलाड़ी है मिस्टर चेतक गोरे, जिनकी ये कैप्टनशिप हम यहाँ पर देख रहे हैं. सोलापुरातील निश्चितच क्रिकेट क्षेत्रातील सर्वात मोठी स्पर्धा भरवण्याचा मान सन्मान, या स्पर्धेचे आधारस्तंभ हमारी टूर्नामेंट की आन बान शान मिस्टर वैभव जाधव सर और अक्षय बचुटे सर, इनके नेतृत्व में इस क्रिकेट टूर्नामेंट को यहाँ पर रखा जा रहा है. कोण म्हणताय स्पर्धा होऊ शकत नाहीत, कोण म्हणतात मोठ्या स्पर्धा आयोजित करू शकत नाही, हे दाखवून देणारी स्पर्धा म्हणजे वीर मराठी चषकाची स्पर्धा. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू अकुट टप्प्याचा टप्पा पडल्यानंतर हलकासा टर्न होतोय, बोलतोय, फिरतोय आणि विकेट कीपरकडे जातोय चेंडू. निश्चितच रोहित खांडेकर मात्र व्हाईट बॉल मागतात, परंतु चेंडू टप्पा पडला, टप्प्यानंतर थोडासा टर्न होतोय, हल्की सी मूवमेंट मिल रही है, हल्की सी घूम रही है गेंद. क्या जबरदस्त गेंदबाजी, एसके फिर से गेंदबाजी कर रहा है कसके. याच पात्र बॅकफुटला जाऊन पंच मारला, इथं मात्र चेंडू जाईल का, थोडीशी जागा मिळाली, रूम मिळाला. ऐ सागर, ऐ सागर, जबरदस्त षटकार, छक्का दिला जातो इथं. सागरला रंगात आणायचं असेल तर माझा माईक काफी आहे. ये छक्के के साथ पाटील अँड कंपनीचे मालक आदरणीय प्रथमेशजी महाजन साहेबांचं देखील इथं आगमन झालं, त्यांचं देखील मी इथं सहर्ष स्वागत करतोय. इथं मात्र एका धावेनिशी धावसंख्या बोलली ती 25 धावा 25 रन. सनी स्पोर्ट्स का स्कोर इस वक्त शिरो क्रिकेट टीम का स्कोर 24 रन 25 की योग पर. एसके ने अब तक गेंदबाजी में बिल्कुल 4 गेंदे फेंके हैं, लगभग 7 रन दिए, लेकिन एक महत्वपूर्ण विकेट लिया संदीप मकवाना का. हो इथं रेबतचा फटका खेळलाय, खराब चेंडू टाकला गेलाय. मला वाटतं यॉर्कर टाकायच्या प्रयत्नात फुलटॉस टाकला, जसा मोका दिला तसा षटकार खेळलाय. परत बघा पंच, पंच काय अदाकारी तुमची, जबरदस्त अदाकारी इथं पाहायला मिळतीये.
तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो श्रीकांत कलागते. धावसंख्या जाऊन पुस्थिती 2 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावांवरती. पाच चेंडूंमध्ये 13 धावा खर्च करतोय. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा रिवचा फटका. चेंडू इथे जातोय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स सीमा पार चौकार. या चौकाराच्या सहाय्याने मात्र धावसंख्या जाऊन पुस्थिती 3 गड्यांच्या मोबदल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यात 35 धावांवरती. तरी एसकेने जे पहिले 2-3 चेंडू जे निश्चितच म्हणजे चांगले टाकले होते त्याची भरपाई फलंदाजीने मात्र पुढच्या 3 चेंडू मध्ये केली. आपके तीन गेंदे आपके लेकिन हमारे 3 गेंदे ऐसा कहा जा रहा है. मला वाटतं 3 षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 35 धावा 2 गडी बाद 35 रन 2 विकेट के नुकसान पे. यहाँ पर जैसे कि इस टूर्नामेंट को मैच जीतना है तो जो टीम बल्लेबाजी, जो टीम गेंदबाजी, जो टीम फील्डिंग, इन 3 क्षेत्रों में दबदबा रखेगी वही टीम जीत सकती है. जीतना है तो आपको चैंपियन के अंदाज में खेलना पड़ेगा. चला 14 षटक घेऊन गोलंदाजीला पाहूया कोणाला बोलवलं जातं. मला वाटतं अतुल चौधरीच्या हाती चेंडू दिला गेला. अतुल चौधरी गोलंदाजीला येतील. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून डावातील षटक क्रमांक टाकतील. 14 षटक टाकलं जाईल. दरम्यान धावसंख्या पाहतो 35 धावा. रोहित खांडेकर इथं वैयक्तिक 3 चेंडूमध्ये 7 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. किरण साधले इथं मात्र 7 चेंडूमध्ये 16 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. चौथी चेंडू अतिशय वेगात टाकलेला चेंडू टप्पा पडला लगेच झपकन जातोय चेंडू. आपण पाहिलं हेमंत सर जेव्हा टप्पा पडला चेंडूला वेग देखील खूप होता. झपकन टप्पा पडतो आणि विकेट कीपरकडे जातोय. काय गोलंदाजी या चेंडूवर टाकली गेली. गोलंदाज अतुल चौधरी संघासाठी अत्यंत महत्वपूर्ण षटक टाकतोय तो म्हणजे 4थं षटक. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. राईट हार्म ओव्हर विकेटचा मारा करतोय. इथे मुख्य पंच गुणलेखांच्या दिशेने फिरत आहेत. मुख्य पंचांचे हात समांतर. धावा मिळतील अवांतर. धावसंख्या 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. इथं मात्र 36 धावाचा निश्चितच 36 धावा झाला. निश्चितच हा चेंडू थोडासा खराब लागला. चेंडूला वेग देण्याचा प्रयत्न दिशाहीन चेंडू टाकला गेला. गेंद को बिल्कुल यानी कि बिल्कुल तेजी से फेंकना चाहते थे. दिशा से भटक गए. नतीजा व्हाइट बॉल का इशारा मिल रहा है. वो ये गेंद फुलटॉस गेंद इस बार देखिए व्हाइट बॉल. ये 4 रन मिलेंगे. टोटल 5 रन. ये 5 रन के साथ 5 का बंडल बोनस रन के तौर पर मिल रहा है. बोनस देने की बात आती है तो इंडिया में त्योहार के अवसर पर बोनस होता है. जैसे कि दसरा, जैसे कि दिवाली के अवसर पर बोनस होता है. ये बोनस है. आप गलती करेंगे सामने वाले के लिए बोनस मिलेगा. बघा खेळाडूला जास्त लागला असेल तर ट्रीटमेंट द्यायला डॉक्टर कुलकर्णी आहे तिथे. इथं मॅचचा सामन्याचा आनंद घेताना चेतनजी खडतरे साहेब, त्याचबरोबर केदार गणचारी आणि त्याचबरोबर माननीय प्रथमेशजी महाजन हे मान्यवर मंडळांची उपस्थिती तर लाभली. त्या सर्व मान्यवरांचं मी संयोजकाच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. इथं गोलंदाजीला पाहतो बेग मिळवायचा प्रयत्न होतो आणि त्याच्यामुळे दिशा भटकली आहे इथं गोलंदाजीची. इथं मात्र बेगात टाकायचा प्रयत्न. चेंडू फलंदाजाच्या पायावर जाऊन आदळतोय. पाहूया विकेट किपरच्या मागे क्षेत्ररक्षक चेंडूवर आले. मला वाटतं बबलू कुलकर्णी आणि रितेश कुलकर्णी. जैसा भारतीय संघामध्ये आपण पाहतो अगर भाई की जोड़ी करना चाहेंगे तो इंटरनेशनल लेवल में स्टीव वा, मार्क वा एंड बिल्कुल ऑस्ट्रेलिया से एंडी फ्लावर, ग्लैन फ्लावर ये बिल्कुल जुम्बा में से, और यूसुफ पठान, इरफान पठान इंडिया से. और जैसे कि आईपीएल की बात करना चाहेंगे कुणाल पांड्या, हार्दिक पांड्या, जो कि भाइयों की जोड़ी होती है, उस तरह से रितेश और बबलू की जोड़ी है. इस बार गेंद को मारने की कोशिश किसी को देखा नहीं. बिल्कुल
देख के मौका मारा ना, बेहतरीन, लाजवाब, एक्सलेंट चौका, मिला मौका, लगा चौका। आगे बढ़ता हुआ स्कोर, टोटल स्कोर 46 रन की योग पर। निश्चित ही कहा जा सकता है हेमंत सर, ऐसा कहा जा सकता है गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया खूबसूरत चौका। आता झाले चेंडू 3 टाकले गेले, 46 धावा झाल्या 14 षटकातील, अजूनही 9 चेंडू या डावातील शिल्लक आहेत. परत रिबाजचा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू जातो बॅटीच्या जवळून, जातो विकेट किपर कडे. किरण इथं मात्र धाबा बनवतोय, किरण रन बनारे टीम की ओर से. किरण, किरण म्हणजे की काढल्यानंतर रन होतात, रन करायचे तुला, इथं बॅटिंगला आलाय तू किरण. निश्चितच वीर, मला वाटतं युविका संघ देखील म्हणतात तुमच्याकडे किरण आहे, आमच्याकडे बी किरण आहे. किरण आज मात्र बघा काय करतो तू. परत अतुलचा हा चेंडू मारायचा प्रयत्न, वेग जास्त होता परंतु चेंडू झपकन जातो विकेट किपरच्या मागे. क्षेत्ररक्षक आहे मला वाटतं तिथं, मला वाटतं मागे विकेट किपरच्या मागे 2 भिंत आपण थांबवल्यात, एकीकडे रितेश आणि दुसरीकडे बबलू म्हणजे कुलकर्णी. कुलकर्णी बंधू इथं तिकडे विकेट किपरच्या मागे आहेत. एक फाईन लॅग थर्ड मॅनला आहेत. एका भावाने दुसऱ्या भावाला मात्र सेकंड दिलाय. अरे बाबा, खूप चांगली फिल्डिंग केली म्हटलंय त्याने. कुलकर्णी भिंत, तिसरी भिंत यहाँ पर आहे. मारायचा प्रयत्न, इथं मात्र संधी नसणार आहे. चेंडू वेगात जातोय सरळ 4 धाबेसाठी आणि अशा प्रकारे सनी स्पोर्ट्स शिरोळ क्रिकेट संघाच्या 50 धावा पूर्ण 4 षटकामध्ये. सोलापूरच्या क्रिकेटमध्ये रेकॉर्ड करणारी स्पर्धा. हेमंत सर, तुम्ही कित्येक वर्षापासून सोलापूरचं क्रिकेट पाहता, परंतु क्रिकेट पाहताना निश्चितच या स्पर्धेचं वैशिष्ट्य तुम्हाला काय वाटलं, की वीर मराठी स्पर्धा कशामुळे चर्चेत आहे? तर ही स्पर्धा सर्वात मोठी स्पर्धा म्हणण्याचं कारण एकमेव की बक्षीस 1,25,000. आतापर्यंत ही स्पर्धा कधीच झालेली नाही अशी स्पर्धा. ती इथे मात्र पहिल्यांदा भरवली गेली, ती म्हणजे वीर मराठा चषक 2025 मध्ये. मी निश्चितच सकाळी वैभव सरांची चर्चा करताना वैभव सरांनी सांगितलं की बक्षीस काय याला महत्व नाही, आम्ही सोलापूरकरवाले चांगली स्पर्धा घेऊ शकतो आणि बाकीच्या संघाला इथं खेळवू शकतो, ही दाखवणारी स्पर्धा म्हणजेच वीर मराठाची स्पर्धा. तर गोलंदाजीला येतोय आजच्या दिवसातला बड्डे बॉय. गोलंदाजीच्या मार्गावरती राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आहे. पहिलं षटक एक चांगलं टाकलं होतं तो म्हणजे रितेश कुलकर्णी. 6 धावा खर्च केले त्या पहिल्या षटकामध्ये. इथे इथे मात्र मुख्य पंच व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. हे काही अतिरिक्त धाव मिळते संघासाठी. मला वाटतं गोलंदाजाला हा बाउन्सी चेंडू टाकायचा होता, बाउन्सर टाकायचा होता, परंतु दिशाच्या बाहेर फटकले. दिशा से भटके इसलिए अतिरिक्त रन मिलेगा. आगे बढ़ता हुआ स्कोर 51 रन, 51 धावा झाल्या आहेत. याच मात्र बॉडीलाईनचा चेंडू टाकला गेला, अटॅकिंग गोल चेंडू होता, सरळ मारला मिड विकेटला. पाहूया, एक धाव तिथे येते एका सिंगल धावनीशी. चेतक मात्र अतिशय कूल माइंडेडने फिल्डिंग करतो. निश्चित नाही गडबड केली, नाही गोंधळ केला. एक सिंगल धाव तिथे येते. भारतीय संख्या पोहोचली ती 52 धावा, 52 रन, 52 रन बने है. टोटल स्कोर 52 रन, 52 रन. शेवटचं षटक म्हणजे सर हाणामारीचं षटक, लाठीचार्ज षटक. शेवटचे 5 चेंडू मध्ये किती धावा गोळा करतात बघूया. एक आक्रमक धुवाधार असा फलंदाज स्ट्राईक वरती खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळण्यासाठी सज्ज आहे. किरण 6 चेंडू 24 धावांवरती खेळतोय आणि तितकाच घातक गोलंदाज सोलापूर जिल्ह्यातला एक नामवंत खेळाडू रितेश कुलकर्णी. इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेला कट करण्याचा प्रयत्न, मुख्य पंचांशी वाद घालण्याचा प्रयत्न, परंतु मुख्य पंच हे इथं मात्र तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय सोपवला गेलाय. बैटिंग टीम ने शायद मेरे ख्याल से रिव्यू मांगा है यहाँ पर, ये बैट बॉल की दिया और मुख्य अंपर जो है मिस्टर सागर ने कहा कि ये फेयर डिलीवरी कहा था, लेकिन तीसरे अंपर बताएंगे कि ये गेंद फेयर डिलीवरी है या बैट बॉल है, इसकी जांच तीसरे अंपर की ओर पे यहाँ पर दी जा रही है.
लीगल बॉल है। चलिए फेयर डिलीवरी कहा जा रहा है। इसके बाद आप रिव्ह्यू का इस्तेमाल नहीं कर सकते बॅटिंग टीम। आता तुमचा रिव्ह्यू संपलाय परंतु बॉलिंग मध्ये तुम्ही घेऊ शकता एक रिव्ह्यू। शेवटचे 4 चेंडू आता शिल्लक आहेत, बघूया किती धावा तिथं जोडल्या जातील। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल, दरम्यान या षटकातील पुढील चेंडू अकूट टप्प्याचा होता, इथं मात्र ऑस्टमच्या बाहेर जातो। पंच म्हणतात बडबॉल असेल, पंचांच्या हात समांतर धाबा मिळतील अवांतर। एका धाबाची भर, वाढती धावसंख्या पुढे जाते 53 धाबा, 53 रन। बर्थडे बॉय मिस्टर रितेश कुलकर्णी इस वक्त गेंदबाजी का बहर संभालने के लिए प्रेक्षकांना सुवर्ण संधी। ग्राउंडच्या बाहेर कॅच पकडा आणि 100 रुपये मिळवा। याच पात्र हा टोले जाएंगे फाटका, टोले जाएंगे फाटका, बघूया। अरे बाबा 100 हुकले म्हणतात प्रेक्षक। मी प्रयत्न करत होतो परंतु चेंडू पर्यंत जाऊ शकलो नाही। 6 धाबेची धावसंख्या बोलली ती 59 धाबा, 59 रन। इस बार मारने की कोशिश में गेंद हवा में जा रही है, जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते एक रन तो आ सकता है या दूसरा मिलेगा वहां पर और दूसरे की दौड़ होगी वहां पर और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता बस 61 रन की यॉक पर 61 धाबा झाल्या। मला या वाटतं या डाबातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत तिथे। मला वाटतं पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल, दरम्यान रितेश कुलकर्णी गोलंदाजी करतील या षटकातील पुढील चेंडू। याच पात्र मारलाय फटका, विकेट येईल का? किरण अंबाल सुरक्षित शॉट। ये मजबूत हाथ है, मजबूत हाथ है, बिल्कुल आराम के साथ कैच को पकड़ा जा रहा है और विकेट चली जा रही है। किरण अंबाल ने कैच को पकड़ लिया वहां पर। दत्ता पाटील नवीन फलंदाज, बघूया दत्ता पाटील आता बॅटिंगला जाताना पाहतो आपण। दत्ता बॅटिंगला स्ट्राईकला असतील, काय दत्ता शेवटच्या चेंडूला देणार का गोलंदाजाला भत्ता? बघावं लागेल इथं आपल्याला। काय गोलंदाज देणार यांना धक्का? बघावं लागेल इथं काय होतं ते। इथं मात्र तिसऱ्या पंचांकडे निर्णय मागितला, दाद मागितला गेला तिसऱ्या पंचांकडे। इथं धावचित होतील का नाही बघावं लागेल। 2 जर झाल्या तर 63 होतील आणि 1 जर झाल्या तर मला वाटतं 62 धावा 63 टार्गेट असेल किंवा 64 टार्गेट बघावं लागेल इथं काय होईल। आपले निश्चितच एक सुपरस्टार खेळाडू मैदानात येत आहेत, याने के म्हणजे निखिल कोंडा। आणि या फलंदाजाने अंपरने सांगितलं की फलंदाज बाद आहे, म्हणजे 62 झाल्यात 63 धावा करायच्यात। 62 झाल्यात 63 धावा करायच्यात। मला वाटतं सोलापूरचे उस्मान पटेल यांचं इथं आगमन झालंय। उस्मान पटेल सोलापूरचे आपलं इथं आगमन झालंय। निखिल कोंडा मला वाटतं निश्चितच यानंतर मी सर्व प्रेक्षकांना एक नम्रतेची सूचना करतो, विनंती करतोय।
आतापर्यंत तुम्हाला आम्ही सहकार्य केलं, परंतु आता शेवटच्या मॅचला तुमच्याकडून आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे. मंचावर फक्त मान्यवर बसतील, कोणीही प्रेक्षकांनी इथं बसून हे नम्रतेची आता बघा, आता बसू शकता, परंतु शेवट मॅचला तुम्हाला इथं मंचावर जागा नसणार ही विनंती असेल. कुलकर्णी सर जरा ट्रॉप्या लावून घ्या, वर ट्रॉप्या लावायच्यात. ते फक्त मोठे लाव, मोठे ना रे. आपण इथं मंचावर ज्या ट्रॉफ्या पाहतो, चमचमीत ट्रॉफ्या, इथं जे वीर चषकाचे आहेत, याच्यासाठी आपण क्रिकेटची लढाई इथं पाहतोय. तो आलाय मैदानाच्या आत दाखल झालाय. या मैदानावरचा षटकार किंग म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं तो मैदानात दाखल होतोय. त्याचं नाव आहे, उसका नाम है बिल्कुल किरण अम्बाल. ये नाम से जिन्हें क्रिकेट की दुनिया पहचानी है. वैसे तो दुनिया में कौन फेमस है, टेनिस बॉल में किरण अम्बाला फेमस है, लेकिन हमारे शोलापुर में कौन फेमस है, किरण अम्बाल फेमस है. निश्चितच या ठिकाणी गोलंदाजीला आपण पाहतो. या षटकातील पहिला चेंडू इथं टाकला जाईल गोलंदाजीला. वैभवचा हा चेंडू सरळ उडवलाय. चेंडू पाठवला जातो बॉलरच्या मागे. पाहूया चेंडूला वेग आहे का, क्षेत्ररक्षक जोरात जातोय. चांगली फिल्डिंग 2 धावा तिथं वाचवल्या आहेत.
धावा आल्या. पहिला चेंडू इथं 2 धावा येतील. 2 धावांची मात्र बीड बराडा संघात मला वाटतं युविका क्रिकेट संघाचं खातं उघडलंय. युविका क्रिकेट संघाला मॅच जिंकायला 63 धावाचं टार्गेट आणि त्या टार्गेटचा पाठलाग करताना संदीप राठोड दुबई रिटर्न खेळाडू त्याच्यावर करण अंबालाची जोडी आणि गोलंदाजीला वैभव बॉलिंग करतो पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. इथं संदीप मात्र चेंडूच्या लाईनवर जातोय. ऑन साईडला फटका मारलाय. क्षेत्ररक्षक धावत आहेत. चेंडूला वेग जास्त आहे. सरळ चेंडू सीमा पार करतोय. 4 धावा चौकार राहील. अतिशय प्रयत्न खूप चांगले होते क्षेत्ररक्षकाकडून. 100% हे पण देण्याचा प्रयत्न होतो परंतु मात्र SSB ठरतो तो फलंदाज. 4 धावा तिथे येतील आणि या 4 धावांची धावसंख्या पुढे जाते ती 6 धावा. इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करने के लिए तैयार है वैभव. फिर से गेंदबाजी करने के लिए इस बार अपने ओवर की अगली गेंद लेकर गेंदबाजी करेंगे. इस बीच एक गेंद संदीपने आडवा फटका मारायचा प्रयत्न केला. गेला चेंडू जातो तो शॉर्ट बॅकवर स्कोर गेला. परत एक सिंगल धाव घेण्याची संधी येते. एका सिंगल धावनीशी संघाची भारतीय धावसंख्या 2 पोहोचली. टोटल धावा झाले 7 धावा. 7 रन बन चुके. पहला और चलता हुआ जीतने के लिए 63 रन का टारगेट. युविका सीसी को अगर मैच जीतना तो लगभग 63 रन बनाने उसका पीछा करते अब तक रन बने केवल 7 रन. 3 गेंदों का खेल बिल्कुल पूरा हो चुका है. इथे इथे चेंडू जातोय. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवले तो म्हणजे किरण अंबाला. का लोकप्रिय आहे, का या मैदानावरचं मी षटकार किंग म्हणून ओळखलं जातं, ते तो इशारा तो फटकेबाजी इथे दाखवण्याचा पहिल्या चेंडूवरती प्रयत्न केला गेला. निश्चितच वैभव निश्चितच हेमंत सर जर पाहायला गेला चेंडू थोडासा दिशाहीन टाकला गेला होता आणि किरण अंबाच्या टप्प्यात हा चेंडू आला आणि टप्प्यात आला की कार्यक्रम करायचा असता. हा चेंडूवर कार्यक्रम केला 4 धावेचा. नक्कीच या 4 धाव्याने मात्र धावसंख्या जाऊन पुजते ती 11 धावांवरती. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू सरळ मारलाय फटका. चेंडू बॉलरच्या डोक्यावरून मात्र इथं मारला गेला. वाईड स्लॉंग आपला सरळ जातो 4 धावेसाठी आणि या 4 धावेची संघाची वाढती धावसंख्या पुढे जाते ती 15 धावा. सलग 2 चेंडू 2 चौकार लगावतोय. त्याचं नाव आहे षटकार किंग किरण अंबाला. वैयक्तिक 2 चेंडू 8 धावांवरती खेळतोय. धावसंख्या 15 धावांवरती जाऊन पोहोचते. किरण अंबाल पुन्हा फलंदाजी करतो. 2 चेंडू 2 सुरेख देखणे चौकार मारलेत. या किरण अंबालची एक मोठी विनिंग फार दिवसापासून प्रतीक्षा करतो आपण. या मॅचला ही राखीव ठेवली आहे का विनिंग बघावं लागेल आपल्याला. इथे मात्र प्रेक्षक त्यांच्या फलंदाजीची वाट पाहतायत. एक लोकप्रिय खेळाडू, सोलापुरात कमी वेळात नाव कमवलेला खेळाडू. आपला जो हा भाग आहे पूर्व विभागचा भाग म्हणजे पूर्व विभागचे खेळाडू किरणवर फिदा आहेत आणि किरणची बॅटिंग बघण्यासाठी तमाम क्रीडा रसिक इथं आलेले आहेत. परत काय देखनाय. टायमिंग साधलाय. फुल पावरफुल वंडरफुल ब्यूटीफुल सक्सेसफुल और ये लगता बा बहुत ही बेहतरीन स्ट्रोक निकलता बा. वाघाची धाड होल लाईफ पार धनधनित धनधनित पावरफुल सुंदर षटकार. ये किरण की बैटिंग की बात करना चाहेंगे. बड़े मैच का बड़ा खिलाड़ी बनने की कोशिश कर रहे हैं. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू बनतोय. दरम्यान इथं मात्र नहले पे दहले की शुरुआत मिल रही है. 21 धावा. आता गोलंदाजीला आपण निश्चितच पाहतो नवीन षटक घेऊन बॉलिंगला येतील. हेलो हेलो. फिर इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए रोहित खांडेकर इस टूर्नामेंट का आग का गोला सबसे ज्यादा विकेट लेने वाले गेंदबाज रोहित खांडेकर की पहली गेंद संदीप राठौड़ के लिए. आगे चले के भाग मारने की कोशिश में रोहित खांडेकर को फिर से और विकेट मिल सकती है और आ रही है विकेट. आते ही बिल्कुल विकेट चटकाई वहां पर.
इतना मात्र लंबे रस के खिलाड़ी जा रहे बैटिंग करने के लिए। चेतक गोरे यहाँ पर जाएंगे बैटिंग करने। मागच्या मॅच मध्ये मॅच फिनिश करून केली होती। मॅच विजयीमध्ये सिंहाचा बाटा कुणी उचलला? सौरभ सिद्धे आणि चेतकने इथे। या ठिकाणी पद्मशाली ज्ञाती संस्थे मला वाटतं पद्मशाली युवक संघटनेचे दोनदा अध्यक्ष असणार आहे आणि भावी नगरसेवक म्हणून ज्यांना आपण ओळखतो ना, निश्चितच राकेश पुंजाल सध्या मॅच पाहत आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया इथे। वेलकम राकेश जी, आपका हम स्वागत करते हैं। रोहितने मात्र आतापर्यंत ही 14 विकेट आली आहे, त्याला 15वी विकेट मला मिळाली आहे। अखूट टप्प्याचा चेंडू, चेतक लंबे रेस के है खिलाड़ी, लंबे रेस का खिलाड़ी है। बहुत ही जबरदस्त, फुल पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल लगा, सक्सेसफुल स्ट्रोक निकलता हुआ। काय जबरदस्त, देखना अप्रतिम फटका खेळलाय, चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार, येतोय जबरदस्त षटकार। धावसंख्या मात्र उसळी मारतीये। 27 धावा झाल्या, 27 रन। पहिल्या षटकामध्ये 21 आला, यानंतर मात्र गोलंदाजीला रोहितचा पुढचा चेंडू, सुरेख चेंडू टाकला गेला। इथं मात्र ऑफस्टंपच्या बाहेर येतो, कट करायचा प्रयत्न आणि यांची बॉलिंग ऍक्शन पाहिल्यानंतर निश्चितच आर अश्विन आठवले, भारतीय संघाचे आर अश्विन अशाच प्रकारचे गोलंदाजी करतात, स्पिन गोलंदाजी करतात। एखाद्या स्पिनर गोलंदाजाने एखाद्या स्पर्धेत एवढे विकेट घेणं हा देखील विक्रम म्हणावा लागेल इथे। बरल मारला है चेतक गोरे, नहीं रुकने वाले हैं, आज रुकने का नाम नहीं लेंगे वहां पर। बहुत ही जबरदस्त छक्का निकलता हुआ, चेतक गोरे की तारीफ करना चाहेंगे। ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, हमेशा अपनी टीम की जरूरत देखते हैं। नाम है चेतक गोरे, लंबे रेस के खिलाड़ी है मिस्टर चेतक गोरे। इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, बॉलिंग करने के लिए तैयार होंगे अपने ओवर की अगली गेंद लेकर। इस बार ये देखिए मारा जाता हुआ सीधी गेंद बाउंड्री के बाहर निकल रही है, 4 रन चौका मिलेगा। ये तो जो स्ट्रोक निकला था, तमाचा भरा स्ट्रोक निकलता हुआ, काय आवाज, टायमिंग, नजाकत। हेमंत जी काय म्हणाल या फटक्याबद्दल? अतिशय देखना आणि कडक फटका होता, सुरेख फलंदाजी करतोय, सर्वांना एक आपली वैयक्तिक फलंदाजी दाखवतोय, तो म्हणजे चेतक गोरे। एक मोठा फटका पाहायला मिळतोय, चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर, 6 धावा, षटकार। ये देखिए बल्लेबाज जिस अंदाज में खेल रहे हैं, चेतक गोरे ने बिल्कुल बल्ले को पेविलियन से धार लगाई है। धार नहीं बल्कि ये बल्लेबाज धुआंधार बैटिंग कर रहा है। मला वाटतं चेतक गोरेला लय गडबड आहे, लवकर मॅच संपवण्याचा प्रयत्न करतोय आणि धावसंख्या झाली ती टोटल आता 43 धावा झाल्या, 2 षटकानंतर 43 धावा। आता मॅच जिंकायची असेल तर मित्रांनो फक्त धावा करायच्यात 20 आणि चेंडू शिल्लक आहेत 18। अगदी जवळच्या टप्प्यात आणून कार्यक्रम केला इथे। आता गोलंदाजीला मला वाटतं अमोलला गोलंदाजीला बोलवलं गेलं, अमोल गोलंदाजीला येतो। किरण अंबाल ज्यांनी या मैदानावर मला एक वेगळं रेकॉर्ड आहे, 4 सेंचुरी मारण्याचा रेकॉर्ड या मैदानावर एका स्पर्धेमध्ये। अलगीवाले कृपया कॉमेंट्री बघतो या, इकडे यायचंय। इथं मारला चेंडू निश्चितच स्क्वेअर लेगला जाईल। दरम्यान परत एक सिंगल धाव घेण्याची संधी येते, एका सिंगल धावांची धावसंख्या मात्र पोहोचली ती 44 धावा आणि 44 म्हणजे स्पर्धा आपली 4 चांद लावणारी स्पर्धा आपण पाहतोय। आणि आपले दत्तनगरचे फरदीन काजी आलेत आज, उस्मान पटेल, फरदीन काजी, काय काय मोठे मोठे खेळाडू आपले सोलापूरचे।
इथं मात्र निश्चितच चेतक गोरेची बॅटिंग आवडली असेल तर होऊन जाऊ द्या जोरदार टाळ्या. लेकिन मैदान में चेतक गोरे ने थोड़ी सी पारी खेली, छोटा फटाका बड़ा धमाका. आई बिल्कुल चेतक की मैं तारीफ करना चाहूंगा वहां पर. मॅच विनिंग परफॉर्मन्स दाखवतो चेतक गोरे. आता चेतकची जागा घेण्याची संघाचा अष्टपैलू खेळाडू, एक स्टायलिश खेळाडू, स्टायलिश बॅट्समन मोनिश शेमूल जातो बॅटिंगला. अभी भी मेरे हमें कहा जा रहा है कि चेतक को अगर देखा जाए तो मूर्तिलाल कीर्तिमान, हाइट कम फाइट ज्यादा, छोटा बैक बड़ा धमाका. अच्छी गेंद इस बार ऑलंग द कर पे स्ट्रोक निकलता हुआ गेंद डाल के एक्स्ट्रा कवर क्षेत्र में गेंद डाल के जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते फिर से सिंगल आएगा और इसी सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 45 रन 15 चेंडू आणि धाबा करायच्यात फक्त 18 धाबा. 15 चेंडू मध्ये धाबा करायच्यात 18 धाबा. अकुट रप्प्याचा चेंडू इथं मात्र उंच फटका मारायचा प्रयत्न, कॉटन बॉलची संधी येते आणि झेल पकडला जाईल. मी निश्चितच या ठिकाणी गोलंदाज संघाचं कौतुक करतोय अमोलचं. अमोलला निश्चितच मानायला पाहिजे. अमोल म्हणते की एका बाजूने धाबा गेला. अमोल म्हणतो मी इथं गोलंदाजी मॅच वाचवण्यासाठी आला आणि मॅच वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो गोलंदाजीमध्ये. बिल्कुल अमोल की गेंदबाजी की जितनी तारीफ है वहां पर उतनी कम है. और अक्सर ऐसा भी कहा जा सकता है मान लिया तो हार है, ठान लिया तो जीत है. अमोल कह रहे मैंने हार तो नहीं मानी है, मैं लड़ रहा हूं, संघर्ष कर रहा हूं. आता पुन्हा गोलंदाजीला आपण पाहतो. निश्चितच या षटकातील अमोलचा 5वा चेंडू टाकला जाईल. दरम्यान 14 मध्ये 18 धावा करायच्या. 14 मध्ये 18 धावा. सौरभ सिद्धे जातो बॅटिंगला. ओ ओ काय कॅच, काय कॅच, अप्रतिम कॅच. याला म्हणतात क्रिकेटमध्ये रंग बदलणे, याला म्हणतात रंग बदलणे. काय मॅच चालली होती, वाटली होती की एकतर्फी मॅच आहे, परंतु अमोल मॅच मध्ये रंग भरायचा प्रयत्न करतो इथे. इथं मात्र रोहित खांडेकरचं कौतुक असेल. त्यांनी मात्र अतिशय जबरदस्त कॅच पकडली. मला वाटतं या मी रोहितचं कौतुक का करेन. मॅच मध्ये किती लक्ष आहे हे बघा. लक्ष दिल्यामुळे कॅच आली, नाहीतर बॉल चालला होता विकेट कीपरकडे, रोहित दुसरीकडे असला असता. रोहितचं लक्ष होतं म्हणजे कॅच पकडली गेली. म्हणजे क्रिकेटमध्ये तुम्हाला शेवट पण नजर ठेवली पाहिजे. आता नवीन फलंदाज संघाचा विराट कोहली म्हणजे सौरभ चाकोते. तेरा मध्ये 18 धावा करायच्या. 13 मध्ये 18 धावा. जोपर्यंत चेतक गोरे खेळत होता वाटलं की मॅच एक वर ठेवून मारली जाईल, जिंकली जाईल, परंतु चेतकची विकेट गेली. परत मॅच मध्ये रंग भरला गेला गोलंदाज अमोल कडून. अमोल या षटकातील पुढचा म्हणजे सब्बा चेंडू टाकतोय. पुढे गेल्या दरम्यान सरळ बॅटने चेतक मला वाटतं सौरभने खेळलाय फटका. चेंडू बॉलरच्या मागे जाईल. सिंगल धाव घेण्याची संधी येते. एका सिंगल धावांची धावसंख्या पोहोचली ती 46 धावा. आता मॅच जिंकायची असेल तर मॅच जिंकायला मला वाटतं येणारे 12 चेंडू 3 धावा फक्त गोलंदाज दिलेत. 12 चेंडू आणि 17 धावा करायचे आहेत मित्रांनो. 17 म्हणजे क्रिकेटमध्ये म्हणतात फार मोठा खतरा. कुणाला होणार बघावं लागेल. कोणासाठी खतरा ठरणार बघावं लागेल इथे.
चला गोलंदाजीला आपण निश्चितच पाहतो की 12 चेंडूमध्ये 17 धावा करायच्या आहेत। 12 गेंदों में मैच जीतना तो 17 रन की जरूरत है। अक्सर ऐसा कहा जा सकता है, मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश ना करें ये गलत बात हो सकती है, कोशिश करेंगे तब जाकर जीत सकते हैं वहां पर। और हमेशा मराठी में एक कहावत होती है, प्रयत्न करून चुकलात तर चालेल परंतु प्रयत्न करण्यात चुकू नका। ज्याला नाही हिम्मत त्याला नाही किंमत। हिम्मत लेना है तो किंमत बिल्कुल हिम्मत दिखाएंगे तो आपको कीमत मिलेगी वहां पर। 18 बॉल मध्ये 20 धावा आल्या होत्या, आता समीकरण 12 मध्ये 17 आलाय, म्हणजे मागच्या फक्त 3 धावा आल्या। गोलंदाजीला मला वाटतं पुन्हा रोहित छाती चेंडू दिला गेला, रोहित खांडेकर गोलंदाजी करतील। सरळ मारलाय चेंडू, इथं मात्र हवेत जातोय, पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू देतील, झेल होईल का? झालाय झेल, झालाय झेल। निश्चितच या ठिकाणी आपण हेमंत सर मॅच जर पाहिली, चेतक जेव्हा खेळत होता वाटलं होतं की मॅच संपेल लगेच, परंतु इथं जे अमोलनी गोलंदाजी केली, तुम्हाला वाटत नाही की मॅच मध्ये इथं शिरोळ क्रिकेट टीम कमबॅक करतोय? नक्कीच सर, कारण की त्याने दाखवून दिलं, वैयक्तिक 3 धावा खर्च करून 3 गडी बाद केले होते आणि संपूर्ण संघ युविका क्रिकेट संघाला मात्र अडचणीत आणून ठेवलं। आता मात्र समीकरण बदलतंय, येणारे 11 चेंडू आणि 17 धावांची गरज। 17 म्हणजे क्रिकेटमध्ये खरंच खूप मोठा खतरा असतो, हे पुन्हा एकदा दाखवून दिलं गेलं। इथे मात्र फलंदाज बाद झाला, त्याची जागा घेण्यासाठी येतोय सोलापुरातील एक नावाजलेला, सोलापूर जिल्ह्यातला एक नावाजलेला गवळी समाजाचा खेळाडू, तो म्हणजे खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळण्यासाठी सज्ज श्रीकांत कलागते उर्फ एसके। एसके पर बिल्कुल बहुत बड़ी जिम्मेदारी होगी इस बार, लेकिन रोहित खांडेकर रुकने वाले नहीं। अभी भी दूसरी विकेट ले ली इस मैच में, हर मैच में कुछ ना कुछ विकेट तो ले रहे वहां पर। विकेट टेकिंग बॉलर है इस बार, रिवर्स खेला इस बार विकेट कीपर के पीछे गेंददार के बिल्कुल सिंगल आएगा और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता बस 47 पे 5 विकेट। दुसऱ्या सेमीफायनल मधला अत्यंत महत्वपूर्ण षटक टाकतोय तो म्हणजे या स्पर्धेतला सर्वात महागडा सर्वात सुंदर असा खेळाडू, तो म्हणजे रोहित खांडेकर। गोलंदाजीचा सर्वात महत्वपूर्ण षटक टाकतोय। 10 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 गड्यांच्या मोबदल्यात 47 धावांवरती। इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए तैयार है, बॉलिंग करने के लिए शॉर्ट पिच चेंडू होता, इथं आकाशात उडवलाय, फिल्डर येतोय, चेंडू खाली पकडतोय, झेल, फलंदाज बाद। एकापाठ एक फलंदाज, ती चूक सातत्याने होतीये। आता मॅच मात्र 9 मध्ये 16 वर आली आहे, 9 मध्ये 16 वर मॅच आली आहे इथे। आणि इथं एक मी इथं आतापर्यंत मी पाहिलंय, वीर मराठाचा प्रत्येक संघ होतो आणि प्रत्येक संघाला वाटतं की लगेच मॅच संपवा आणि षटकार मारावा, षटकार मारावा, षटकार मारावा, चुकावर चुका इथं होताना आपण पाहतोय। कभी कभी ऐसा होता है हेमंत सर, बूंद बूंद से समंदर बनता है, बूंद बूंद से समंदर बनता है। यहाँ पर एक साथ ही आप सैलाब लाना चाहते हैं, सैलाब लाने की कोशिश करेंगे, यूं ही यहाँ पर पारी आपकी यहाँ पर जाएगी, वहां पर फिसली की पारी वहां पर। एखादा खेळाडू जर चांगली गोलंदाजी करत असेल तर त्याला मान सन्मान देणं हे क्रिकेट आहे, परंतु इथे तसं पाहायला मिळत नाही। गोलंदाजाचं कौतुक असेल, गोलंदाजाचं कौतुक असेल, रोहित खांडेकर पुन्हा गोलंदाजी करतोय। दारंद निश्चितच थँक्यू वादंत्री, थँक्यू। आता मात्र आपण निश्चितच पाहतोय, आता मात्र मॅच पाहतोय निश्चितच। हे खेळाडूंना किती संघ ऐकणार नाहीत, जो भी येतोय षटकारच मारतो। आता इथं मात्र कामयाबी मिळाली है, हम करेंगे तो करेंगे, काम कैसा करेंगे, छक्के से ही करेंगे। ओ व्हाट अगेन 7 चेंडू आणि 10 धावा करायच्यात।
चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. इथे लेग साईडच्या दिशेने खेळून काढला चेंडू क्षेत्ररक्षक करेपर्यंत एक धाव घेतली गेली. दुसरी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र धावबादची संधी आणि धावबाद होतोय खेळाडू. आता मात्र समीकरण बदलतंय. सात गडी बाद झालेत. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. चला निश्चितच आता मात्र मॅच काय होती मित्रांनो, कुठे येऊन थांबली. जर मॅच आवडली असेल तर या मॅच साठी टाळ्या होऊ द्या. टाळ्या झाल्या पाहिजे. यहाँ पर बैट्समैन या हो बॉलर, ना मैं थका हूं ना मैंने हिम्मत हारी है, हौसले है बुलंद, सफर है अभी जारी. सफर दोनों का जारी है यहाँ पर. अभी भी बता नहीं सकते कि कौन जीतेगा कौन हारेगा यहाँ पर, लेकिन हमेशा बिल्कुल ये मैच बहुत ही जबरदस्त चल रहा है. हेमंत सर, ऐसा कहा जा सकता है दिल थाम के बैठिए जनाब, कौन जीतेगा कौन हारेगा ये जानने के लिए हमें कुछ देर का इंतजार करना पड़ेगा, क्योंकि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्तों. जिंदगी एक सफर सुहाना, आगे क्या होगा किसने जाना. काय होणार काय नाही होणार तुम्ही बी तुम्हाला देखील माहित नाही, मला देखील माहित नाही, परंतु जे काही होणार प्रेक्षकांना आवडण्यासारखं होणार. आता फलंदाजीला 7 खेळाडू बाद झाले 54 धावेवर. आता मॅच जिंकायची असेल. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. अत्यंत महत्वपूर्ण षटक टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज. गणेश मंडप म्हणजे मंजली मंडप यांच्या वतीने जर मॅच जिंकली तर मी मला वाटतं युविका संघाला 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. इस बार अगेन एसके मारताय कसके कसके मारा इस बार एसके ने. थँक्यू डीजे. तसं पाहिलं तर गोलंदाजीला देव आला, परंतु पावला कुणाला, बॅट्समनला पावला देव. देव गोलंदाजीला आला परंतु पावला कुणाला, बॅट्समनला पावला. मेहनत जो करते हो उसको भगवान साथ होता है, और ये मेहनत की. एसके मारता है कसके, जबरदस्त बारा वापर. पुढचा चेंडू अकुट टप्प्यात होता. याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट खेळणे, याला म्हणतात क्रिकेटिंग खेळ. जबरदस्त खेळ. जो काम चौके छक्के से नहीं हो सकता है वो इक्के दुक्के से भी हो सकता है. ये अच्छी क्या रणनीति के साथ यहाँ पर बैटिंग कर रही है इसके. मागच्या 2 षटकामध्ये संदीप राठोड सारखा एक अनुभवी खेळाडू प्रत्येक खेळाडूला सांगतोय की विकेटवरती थांबायचं, परंतु तसं काम कोणी करत नाही. संदीप राठोड सर मागचे 2 षटक झाले सांगतात की विकेटवरती थांबायचंय, परंतु कोणताच खेळाडू तिथे थांबत नाही. परंतु आता मात्र त्यांचं कान मंत्र एसकेच्या कामी आला असं मला वाटतं सर. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला त्या दरम्यान गणेश मंजली कडून मॅच जिंकलं तर 500 रुपये युविका क्रिकेट संघाला. सुरेख चेंडू टाकला गेला. इथं मात्र भिन्नात चेंडू टाकला गेलाय. आता मॅच जिंकायची असेल तर 3 चेंडू मध्ये 2 धावा करायचे, 3 गेंदवर 2 रन. परंतु मी एक निश्चित मित्रांनो, बाहेरगावचा संघ म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यातून जो संघ आलाय मित्रांनो, आपण जर सोलापूरकर असाल तर या टीम साठी टाळ्या वाजल्या पाहिजे. फिल्डिंग टीम साठी टाळ्या वाजल्या पाहिजे. सुशाम इपो बॉल की EMI तरी ओ काय गोलंदाजी.
याला म्हणतात मॅच न सोडणे, यालाच क्रिकेट म्हणतात. चला बॅट्समन कोण क्रॉस झाला बघायचंय वरून सर. इथं मात्र टीव्ही रिप्ले मध्ये इव्हेंटच क्लिअर नाही. जे अंपर आतले अंपर आहेत त्यांनी निर्णय द्यायचा की कोण फलंदाज. एसके का एसके बाद आहे. चला एसके बाद दिलं गेलं तिथे. बबलू नॉस्टेकरला थांबायचं आपण. निश्चितच या ठिकाणी शिरोळ क्रिकेट संघाचं कौतुक असेल, कौतुक असेल. 2 धावा पाहिजे 4 बॉल मध्ये. मॅच अजून सोडायला तयार नाहीये. लढत आहेत शेवटपर्यंत, संघर्ष करत आहेत. चेंडू 4 राहिले मला वाटतं 2 बॉल 2 बॉल. 2 चेंडू आणि 2 धावा करायचे आहेत. 2 चेंडू मध्ये 2 धावा करायचे आहेत आणि विकेट देखील 2 मिळवायचे आहेत आणि मॅच देखील चालली आहे या स्पर्धेची शेवटून दुसरी मॅच. काय रोमांचक मॅच. पब्लिकला एक विनंती आहे, मॅच जर आवडली असेल तर परत होऊ द्या टाळ्या. आता मात्र रितेशला यापेक्षा काय मोठं गिफ्ट असेल. मॅच जिंकून देणार का. बर्थडे बॉय इस वक्त स्ट्राइक पर है रितेश. रितेश कुलकर्णी इस वक्त गेंदबाजी की मैं तारीफ करना चाहूंगा बॉलिंग करने के लिए. देवा ओ व्हाट अगेन, व्हाट अगेन, व्हाट अगेन. एक चेंडू 2 धावा. आणि जर मॅच टाय झाली मित्रांनो, सुपर ओव्हरची मॅच असेल. यालाच म्हणतात क्रिकेट. जो होता है वो नहीं होता है, जो नहीं होता है वो होता है, उसे क्रिकेट कहते हैं. वहां पर गेल्या 4 चेंडूपासून बॉलला बॅट लागायला तयार नाही. आणि देव कुणाला पावणार, देव कुणाला पावणार. अक्सर ऐसा भी कहा जा सकता है, जो पानी से नहाते वो लिबास बदल देते हैं. जो पानी से नहाते वो लिबास बदल देते और जो पसीने से नहाते वो इतिहास बदल देते. या इतिहास दोहराएगा वहां पर. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज मॅच. गोलंदाजीला पाहतो आपण या षटकातील. मारलाय पटका, धावबाची संधी आणि बाद बाद. प्रेक्षणीय मॅच, डोळ्याचं पारणं फेडणारी मॅच. मॅच एक 10 मिनिटांनंतर सुरू होईल. एक 10 ते 15 मिनिटांनंतर मॅच चालू होईल. बँजो थांबवायचं, थांबवायचं बँजो. निश्चितच निश्चितच कौतुक असेल, कौतुक असेल. या खेळाडूचं कौतुक असेल. काय 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 गोलंदाजी.